श्रीराम. मित्रांनो, सध्या मंगळ कर्क राशीतूनच गोचर करत आहे आणि कर्क राशी चंद्राच्या अधिपत्याखाली येते. चंद्राचे स्थान आणि त्याच्या दृष्टीचा प्रभाव या राशीच्या पत्रिकेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मित्रांनो. आणि महिन्यातून एकदा चंद्र हा कर्क राशीतून जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे. मग त्यावेळेस चंद्र मंगळ योग ह्यांच्या राशीत तयार होतो आणि तो जो चंद्र मंगळ योग आहे तो मंगळाचा नीचभंग करणारा योग आहे आणि त्यालाच धनयोग म्हणतात. मग तो दिवस जो असेल महिन्यातून येणारा तो दिवस आपल्या राशीसाठी खूप लाभदायक असेल. कारण की मित्रांनो, हा मंगळ साधारण फेब्रुवारी महिन्यापर्यंत कर्क राशीतच राहणार आहे. त्यानंतर तो मिथुन राशीमध्ये येईल, पुन्हा तो कर्क राशीमध्ये जाईल. असं साधारण जून 2025पर्यंत मंगळाचा प्रवास चालत राहणार आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा आपल्यासाठी हा चांगला चंद्रमंगळ योग तयार होणारच आहे. या योगामुळे मित्रांनो आर्थिक लाभ तर होतातच, आपलं धाडसही वाढते. शिवाय चंद्र कर्क राशीला अत्यंत पूरक असून या योगामुळे तुम्हाला भावनिक स्थिरता आणि निर्णय क्षमता मिळत असते. या योगाचे फायदे मित्रांनो असा आहे की कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य देण्याची पण आपली जी क्षमता असते ती वाढलेली असते. साहसी निर्णयांमध्ये यश मिळेल. जर आपण छोटी मोठी रिस्क घेत असेल तर तिथंसुद्धा आपल्याला यश मिळेल. चंद्रेण सह स्थिते भूमिपुत्रे धनम लभते. चंद्र आणि मंगळ एकत्र आल्यास आर्थिक प्रगती आणि साहसी कार्यात मित्रांनो यश मिळत असते. शिवाय मंगळ कर्क राशीत नीच स्थानी आहे, ज्यामुळे सुरुवातीस अडचणींचा सामना करावा लागेल. मात्र चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे ह्या मंगळाचा नीचभंग होतो आणि हा योग तुमच्या जीवनामध्ये संघर्षातून विजय मिळवून देत असतो. मग करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला मोठे यश मिळण्याची इथं शक्यता आहे. कुटुंबात प्रतिष्ठा वाढेल, नेतृत्व भूमिका तुमच्यामध्ये विकसित होईल आणि मोठ्या काही आर्थिक योजना असतील किंवा व्यवसायामध्ये काही प्रोजेक्ट्स तुम्ही हाती घेतले असतील त्याच्यामध्ये पण तुम्हाला यश मिळेल. नीचांशेन स्थितो योगे राजयोगम प्रकल्पते. नीचभंग झाल्यास मित्रांनो तो योग हा राजयोगाच्या तोडीचेच लाभ देत असतो. शिवाय अजून एक चांगली गोष्ट कर्क राशीसाठी म्हणजे दुधात साखर आहे बघा. महिन्यातून एकदा गजकेसरी योग जो तयार होतो आहे तो कर्क राशीच्या लाभस्थानामध्ये तयार होतो. लाभस्थान म्हणजे कर्क राशीच्या लाभस्थानात येणारी कुठली रास असते ती असते वृषभ रास आणि त्या वृषभ राशीमध्येच मित्रांनो हा गजकेसरी योग तयार होईल. गुरु वृषभ राशीत मृगशिरा नक्षत्रात सध्या आहे आणि ह्याच योगामुळे प्रचंड समृद्धी आणि ऐश्वर्य कर्क राशीला प्राप्त होईल. मला इथं खास करून सांगू वाटतं, महाराष्ट्रामध्ये निवडणुका आलेल्या आहेत मित्रांनो. कर्क राशीचे जे कोण राजकारणी असतील की नाही ते बऱ्यापैकी निवडूनच येणार आहेत आणि त्यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्त यश ह्या निवडणुकीमध्ये मिळेल. शिवाय लोकांकडून सन्मान आणि प्रतिष्ठा पण वाढलेली असेल. हे भविष्य सामान्य लोकांसाठी आहे आणि धार्मिक कार्य किंवा सामाजिक कार्यांमध्ये आपली थोडीशी रुची वाढलेली असेल. गजेंद्र केतू योगे समृद्धीम संप्रयच्छति. गजकेसरी योगामुळे जीवनात समृद्धी, ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा ही प्राप्त होत असते. शिवाय मित्रांनो तुमच्या राशीवर शनीचा प्रभावही आहे. कुंभ राशीत शतभिषा नक्षत्रातील हा शनी कार्यक्षेत्रात शिस्त आणून देतो. काही वेळा यशासाठी तुम्ही संयम बाळगा पण तुम्हाला यश मिळेल. या शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला आयुष्यात थोडीशी काटकसर आणि दीर्घकालीन यश मिळण्याची शक्यता आहे. राहू मीन राशीत आहे उत्तरा भाद्रपद नक्षत्रात. केतू कन्या राशीत उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात आहे. हा योग व्यक्तीला आध्यात्मिक प्रवृत्ती देतो. तर व्यावसायिक प्रगती मंगळामुळे धाडस मिळेल मित्रांनो आणि गजकेसरी योगामुळे व्यावसायिक प्रगती साधता येईल. चंद्रमंगळ योग आणि गुरुच्या दृष्टी योगामुळे दीर्घकालीन आर्थिक लाभ होतील. चंद्राच्या शुभतेमुळे कुटुंबातील संबंध सुधारतील, परंतु राहू केतूच्या स्थानांमुळे थोड्या काळासाठी गोंधळ येण्याची शक्यता असते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.